नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आणि आज सकाळ झाली आहे. आज आहे रविवार मॉर्निंग आणि सकाळपासूनच ब्लॉगला सुरुवात झाली आहे. जसं मी काल म्हटलेलं की कितीही प्रयत्न केला ना तरी झोप काही येत नाही आणि नेहमीचा जो टाईम असतो ना तेव्हा डोळे उघडतातच उघडतात. आणि त्यात मी जे म्हटलेलं की इडली डोशाचा बॅटर ठेवलंय, मग तर काय लवकरच उठणं येणार होतं. आता ना काल खूप उशीर झालेला कारण मला व्लॉग पण एडिट करायचा होता. थोडंसं एडिटिंग पण माझं बाकी होतं. थोडं म्हणण्यापेक्षा बरंच पूर्णच व्लॉगचं एडिटिंग पण बाकी होतं. त्याच्यामुळे ना काल मग मी ना ही भांड्यां म्हणजे जी धुवून घातलेली ना ती मी रात्रीच सकाळी लावून ठेवते. इतर दिवशी मी रात्रीच रॅकमधनं काहीच ठेवत नाही कारण सकाळी मग वेळ जातो, 10-15 मिनटं जातात त्याच्यामध्ये. आणि काल काय झालेलं ना, भांडी एकदमच मी घासलेली. नाहीतर ना मी 3 ह्याच्यामध्ये भांडी घासते माझी संध्याकाळची, कारण जी संध्याकाळची चहाची वगैरे काही असतात ती, जेवण करतानाची एक होतात ती आणि एकदा लास्ट होतात ती माझी झोपताना म्हणजे जेवणानंतरची भांडी. अशी 3 वेळा मी आल्यानंतर भांडी घासते. तर ती थोडी थोडी भांडी पडतात आणि कंटाळा येत नाही कामांचा. पण ही सगळी एकदमच भांडी घासलेली त्याच्यामुळे ही एवढी सगळी भांडी मी आता अरेंज करून घेते म्हणजे रॅकमध्ये ठेवायला बरी पडतात. सगळ्या बशा, सगळे कप किंवा सगळ्या वाट्या असं सगळं वेगवेगळं करून घेतलं आणि आता जागच्या जागी ठेवून घेतलं. आता थोडंसं जे माझं रुटीन आहे नेहमीचं ते आता पहिला सर्वात आधी करून घ्यायचं आणि मग कामाला सुरुवात करायची. इथे 1 चमचा जो गुलकंद मी सकाळी घेते उपाशी पोटी तो खाऊन घेते आणि त्याच्यानंतर म्हटलं आपल्या कामांना सुरुवात करूया. आज काय झालेलं, पीठ खूप लवकर आलं म्हणजे आय थिंक 5:15 झालेले, 5:15च्याच आसपास पीठ आलेलं म्हणजे. आणि माझं कसं आहे ना, पीठ मी जास्त उतू जायला देत नाही. म्हणजे एकदा तुमचं इडली डोशाचं बॅटर फुलून आलं ना की मग त्याचं उतू होऊन गेलं किंवा जास्त हे होऊन गेलं ना मग त्याची टेस्ट खूप वेगळी लागते. तर तसं होऊ नये म्हणून जेव्हा येतं ना तेव्हाच मग मी ते फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ तयार झालं. हे बघा मी तुम्हाला स्पूनने असं करून दाखवते. आणि 2 ह्याच्यात ठेवलेलं ना त्याच्यामुळे ते पटकन आलं. म्हणजे जास्त क्वांटिटी असेल ना तर थोडासा वेळ देखील लागतो. आणि मी ना वरती ते झाकून पण ठेवलेलं त्याच्यामुळे खूप लवकरच पीठ आलं. पण असं असेल ना तर बरं पडतं म्हणजे एकदा सकाळी ठेवून घेतलं ना की मग नंतर टेन्शन नाही. आणि मग नंतर जास्त वेळ राहिलं ना थोडं गरमीत कुठे डोळा लागला काय लागला तर मग पीठ आंबट होतं. तर आता मी तुम्हाला इथे एक टिप देते. जर तुम्हाला पीठ तुमचं कधी कधी काय होतं आपण फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवलं तर ते आंबट होतं मग नंतर तर तसं होऊ नये म्हणून जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये पीठ स्टोअर कराल ना तेव्हा त्याच्यामध्ये ना मीठ घालूनच ते स्टोअर करा. मीठ तुम्हाला जर तुम्ही धणा पावडर टाका, धणे जर तुम्ही वाटताना टाकत नसाल तर धणे पावडर टाका. याने टेस्ट देखील खूप छान येते. आणि बॅटर आहे ना कुठे जास्त आंबण्याची प्रक्रिया असते ना ती होणार नाही, ती तिथेच स्टॉप होऊन जाते. आणि अशा पद्धतीने मला जेवढं पाहिजे तेवढं मी आता काढून घेतलंय नाश्त्यांसाठी. आणि बाकीचं सगळं पीठ मी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आता अजून ठरवलेलं नाहीये, वीकली मील प्लॅनचा चार्ट देखील तयार केलेला नाहीये, तो आज आता करेन. त्याच्यानंतर मग ठरवते मेनू काय काय करायचं ते. इथे मी सगळं जे साहित्य घेतलेलं अप्प्यांसाठीचं म्हणजे याच्यामध्ये गाजर, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता असं सगळं मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये आता मीठ तर आपण ऑलरेडी टाकलंय त्याच्यामुळे मीठ टाकणार नाहीये. धणा पावडर आणि जिरा पावडर असं दोन्ही टाकून मिक्स करून घेणार आहे थोडीशी चव येण्यासाठी, कारण आपण मिरची पावडर नाही टाकली त्याच्यासाठी थोडीशी आपण इथे काळी मिरी टाकणार आहोत. आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि काय करायचं हे करता करता ना पॅन गरम करत ठेवायचं. म्हणजे पॅन जर तुमचा एकदम गरम असेल ना, छानपैकी कडकडीत असा झालेला असेल ना तर अप्पे कुठेही चिकटणार नाही. तर बऱ्याच वेळा काय होतं, अप्पे ही अशी गोष्ट आहे की आपण सारखे करत नाही. आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की आपण बोलतो ना अरे नाही आपण सारखे करत नाही तर ते खाली चिकटले जातात. ते चिकटण्यामागचं पण एक मुख्य कारण आहे ना की ते नीट गरम नसतं पॅन झालेलं. तर तुम्ही पॅन पहिलं नीट गरम करा, त्याच्यानंतर व्यवस्थित आतमध्ये तेल टाका आणि मग तेल देखील छान गरम झालं ना की मग आपण अप्पे करायला घ्यायचे. एक बॅच मी अप्प्याचे, मी 2च बॅचमध्ये अप्पे करणार आहे कारण तेवढे भरपूर होतात आम्हाला नाश्त्यासाठी. आता हे अप्पे टाकले त्याच्यावर एक प्लेट ठेवून घेणार आहे मी. आणि 1-2 मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर मग आपण हे अप्पे छानपैकी एका साईडने गोल्डन कलरवर छान वैसे झाले ना की मग जे परततायत ना म्हणजे जे उलटे होत आहेत ना त्यालाच हात लावून म्हणजे तेच तुम्ही हे करून स्पूनने परतून घ्या. जिथे नाही होत आहेत ते सोडून द्या, कारण मग नाहीतर ना पॅन देखील त्या स्पूनच्या ह्याने खराब होतो आणि तो अप्पा जो असतो ना तो देखील तुटले जातात ते अप्पे सगळे. तसं होऊ नये म्हणून जिथे जर उलटले जात असतील तेच तुम्ही उलटा आणि बाकीचे होईपर्यंत ते देखील सगळे असे होऊन जातात. दुसऱ्या साईडने पण आता छानपैकी झालेत आणि एक बॅच अप्प्याची तयार झालेली आहे. अप्पे तुम्ही गोड केले ना तर ते देखील खूप छान लागतात. अप्प्यांमध्ये तुम्ही फक्त गूळ टाकायचा, थोडीशी वेलची पावडर, थोडंसं ओलं खोबरं असेल ते टाका आणि त्याने मग ते सगळं मिक्स करून अप्पे बनवा. ते देखील सुरेख होतात. मला ते अप्पे खूप आवडतात. मी कधीतरी करते पण कधीतरी काय होतं ना की
अप्प्यांचं जर गूळ व्यवस्थित जर आपल्याकडनं वितळलं गेलं नसेल ना तर ते खाली खूप चिकटतात, त्याच्यामुळे म्हणून मग मी ते करत नाही. आणि केले ना की मग तेच खाऊन पोट भरून जातं माझं, दुसरं काही खाणं होत नाही. पण आज म्हटलं आज बऱ्याच दिवसांनी अप्प्यांचा नाश्ता करूया. मिस्टरांना हा नाश्ता खूप आवडतो म्हणून सॅटर्डे संडे असंच काहीतरी बनवण्याचा प्रयत्न असतो माझा. आता हा नाश्ता करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. सगळं आता ना माझं बऱ्यापैकी सगळी कामं आवरून झालीत, म्हणजे नाश्ता वगैरे झाला, भांडी वगैरे पण नाश्त्याची घासून ठेवायची होती ती मी घासून ठेवली. जेवणाला सुरुवात करायची पण म्हटलं आपण ब्लॉगला सुरुवात करूया, कारण जोपर्यंत मी तुमच्या बरोबर अशी समोरासमोर बोलत नाही ना तोपर्यंत मला ब्लॉग इनकम्प्लीट असल्यासारखा वाटतो, म्हणून नेहमी असं समोरासमोर बोलण्याचा प्रयत्न करत असते. तर बऱ्याच दिवस झाले ना मला कमेंट्स येत आहेत की तुझ्या कामामध्ये तू नीटनेटकेपणा कसा आणतेस, किंवा तुझ्यामध्ये तू एवढं कसं मॅनेज करू शकतेस, तू सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतेस. आणि मेन म्हणजे या गोष्टीसाठी बरेच जण असं मला नेहमी म्हणतात की तुझ्यामध्ये असं नीटनेटकेपणा, कामामध्ये क्लिनलीनेस कसा असतो. तर ह्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला कमेंट मार्फत डिटेलमध्ये नाही देऊ शकत, तर म्हटलं चला आज मी थोडं तुमच्याबरोबर शेअर करते. तर या गोष्टी कशा आहेत ना, या गोष्टी आत्ता तुम्ही जर करायला जाल ना तर तुम्हाला होणार नाही. सुरुवातीपासून म्हणजे माझ्याकडे मला थोड्या काही गोष्टी ना पहिल्यापासून सवय आहे, आणि या सवयी होण्यासाठी ना स्वतःला पर्सनल हायजीन जी असते ना त्या मेंटेन करण्याच्या, किंवा स्वतःच्या पर्सनल गोष्टी डे टू डे लाईफ मध्ये ज्या आपण करतो त्यात जर एकदा व्यवस्थित ठेवण्याची सवय असेल ना तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी त्या करण्याची सवय लागते. साधं सोपं सरळ उदाहरण घ्या. आज दिवसभरात सकाळी आपल्याला टूथब्रश लागतो ब्रश करताना, पण तो माझा व्यवस्थित त्या फोल्डरमध्येच ठेवलेला असतो जो मी तुम्हाला दाखवते, आणि त्याच्यातच ठेवलेला असतो. ब्रश करून झाल्यानंतर तो ड्राय करते आणि मी त्याच्यातच भरून ठेवतो, तो व्यवस्थित राहतो. कुठेही असाच राहिला तर त्याच्यावर धूळ येते, किंवा असाच राहिला तो उघडा असतो, तर त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये ठेवते. ही साधी नॉर्मल गोष्ट झाली. स्वतःचं नॅपकिन वेगळा, स्वतःचा टॉवेल वेगळं वापरणं, या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण व्यवस्थित हँडल करू शकतो. किंवा जर आपण रोजचा ऑफिसमधनं रुमाल घेऊन येतो जो वापरतो तो रोजच्या रोज धुवायला टाका. सॉक्स वापरले ते आणा, संध्याकाळी रोज धुवायला टाका. या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, या जी सवय तर तुम्ही डेलीच्या डेली लावली ना तर बाकीच्या सगळ्या गोष्टींची सवय पण तुम्हाला थोडी थोडी हळूहळूच लागेल. पहिल्यापासूनच मला त्या सवयी आहेत म्हणून त्या कामात पण नीटनेटकेपणा येतो. मला बऱ्याच वेळा असं बघून त्याचं किचनमध्ये पण बरीचशी भांडी पडलेली असतात, ती मला अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मी माझं ठरवूनच ठेवलेलं असतं की ऑफिसमधनं मी येते, चहा पाण्याची भांडी असते ती लगेच घासून टाकते. त्याच्यामध्ये पण मी मिस्टरांना चहा ओतून देते आणि मी पहिली भांडी घासते आणि नंतर मी येऊन बसते आणि नंतर मी मला जो काही खाऊ खायचा आहे तो खाते. त्याच्यानंतर जेवण करताना मी तिथल्या तिथे जे जेवण चालू असतं इथे एखाद्या साईडला मी ब्लॉग शूट करत असते आणि एका साईडला जी काही भांडी असतात ना ती पण घासून ठेवते, म्हणजे संध्याकाळी कामांना म्हणजे असं खूप बर्डन येत नाही, खूप असं त्रास होत नाही. आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्यालाच करायच्या. तर आपल्याला जी गोष्ट करायची की तुम्ही एकदा स्वतःला ठरवून घ्या की बाबा ही गोष्ट मलाच करायची, त्याच्यासाठी चिडचिड करून काय उपयोग आहे. तर त्याच्यासाठी जसं मी म्हणते थोडी थोडी मेंबरची हेल्प घ्या, म्हणजे जे काही आपले फॅमिली मेंबर्स आहेत सगळ्यांची हेल्प घ्या, सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करा. आणि कसं आहे ना, कम्युनिकेशन हा खूप मोठा दुवा आहे. म्हणजे दोन माणसांमधला जर आपल्याला तुम्हाला हेल्प हवी असेल तर समोरच्याला तुम्ही नाही सांगितले तर त्यांना कसं कळणार. किंवा समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात हे असतं की ह्या माणसाला मी हेल्प केलेली आवडेल की नाही आवडेल, किंवा मी असं केलेलं आवडेल की नाही. तर तुम्ही तुमची पद्धत किंवा त्याच्या पद्धतीने जर तुम्ही ऍडजस्ट करून सगळ्या गोष्टी करून घेणाऱ्या असतील, तुम्हाला चालत असतील, तर तुम्ही समोरच्या व्यक्तीची थोडीशी मदत घ्या. त्याच्याने तुमची कामं हलकी होईल आणि समोरचा माणूस पण तुमच्याबरोबर खूप फ्री होईल, एन्जॉय होईल, घरात हेल्दी वातावरण राहील की जेणेकरून मिळून मिसळून आपण काम करू शकतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे म्हणजे या सगळ्या सवय असल्यामुळेच मी माझ्या कामामध्ये वेगवेगळापणा आणू शकते, नीटनेटकेपणा आणू शकते आणि सगळ्या गोष्टी टाइम मध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकते. तशाच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करतच असते मी. ज्या काही बेसिक टिप्स असतात, बऱ्याचशा किचन टिप्स वगैरे त्या देखील शेअर करत असते. आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते आणि आज तुम्ही मला ओपिनियन द्या की मला ती गोष्ट कशी वाटेल. तर एक आहे ना माझ्याकडे, तुम्हाला मी दाखवलं नाहीये अजून, एक सेट आहे. तर मला ना आता जायचं एका ठिकाणी घालून, तर मी म्हटलं की तुमच्याबरोबर शेअर करते. हे बघा, हा असा प्लाझो पॅन्ट आहे. ही पूर्ण अशी स्कर्ट सारखी आहे. हे असं आहे, हा असा आहे पूर्ण, आणि हा अशापैकी मस्त असा होईल हा. आणि याच्यावरती ना मला ऍक्च्युली याच्यावरती कॉम्बिनेशन मध्ये काय घालू ना मला कळत नाही. माझ्याकडे एक दोन क्रॉप टॉप आहेत पण मी कुठला वेअर करू मला कळत नाहीये.
आणि याच्या वरती म्हणून ना मी हा एक घेतलेला आहे टॉप. हा अशा पॅटर्न मध्ये आहे. हा पॅटर्नच असा आहे. मग याला तुम्ही इथे पाहिजे तर तुम्हाला तुम्ही बेल्ट वगैरे काहीतरी लावू शकता. तर हा असा पॅटर्न आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की मी हा घालू? मला यात एखाद्या फंक्शनला घालायचं आहे पण त्याला अजून वेळ आहे. तर मी तुमचं ओपिनियन विचारते की हा कसा वाटेल, म्हणजे चांगला वाटेल का, मला कसा वाटेल. ऍक्च्युली मी तुम्हाला डिटेलमध्ये घालून नंतर दाखवेन एकदा, म्हणजे आता या 2-3 दिवसातच दाखवेन तुम्हाला. मग नंतर तुम्ही मला सजेस्ट करा, पण मी आता तुम्हाला दाखवते. हा वरती असा टॉप आहे त्याचा आणि ह्याला ना हाताला वगैरे असंच आहे, डायरेक्ट ओपन आहे असं. आणि ही पॅन्ट त्याची कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. कारण जसं तुम्ही माझ्याकडे विचारत असता तसं मला पण तुम्ही जर आयडिया दिली तर खूप छान वाटेल. आणि तुमच्याकडनं पण आयडिया मिळाला तर मला देखील अजून काहीतरी त्याच्यामध्ये अजून वेगळं असं काहीतरी आठवेल. तर आता फंक्शन काय आहे ते तर म्हणजे एक छोटीशी पार्टीच आहे, गेट टुगेदर सारखीच आहे. बर्थडे पार्टी, थीम पार्टी आहे ऍक्च्युली. तर त्याच्यामध्ये थीम मध्ये मला हे घालायचं, वेअर करायचं. तुमच्याकडे काही सजेशन्स असतील तर मला नक्की द्या. तर याच्याबरोबर पण ज्वेलरी वगैरे पण मला सगळं आजच बघून ठेवायचं. कारण या सगळ्या गोष्टी मी आता बघून ठेवल्या ना तर मला ह्या सगळ्या कामांमध्ये म्हणजे वीकडेजच्या कामामध्ये अडचण होणार नाही. तर ती देखील मी सगळं अरेंज करून घेते आणि मग तुम्हाला दाखवेन येणाऱ्या ब्लॉग मधनं. आता असं नाही दाखवते, पण आज तुम्ही मला जर कमेंट केली ना की हा खरंच मला चांगला वाटेल कलर वगैरे, तर मग येणाऱ्या ब्लॉग मध्ये मग मी ठरवेन की म्हणजे की आपण हेच घालूया आणि याच्यावरचं सगळं ज्वेलरीचं पूर्ण सेटअप करून मग मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आता थोडंसं मला किचन मध्ये काम आहे, ते काम करून घेऊया आता आपण पहिलं. ताक थोडंसं थंड असेल ना तर छान वाटतं प्यायला, तर म्हणून म्हटलं फ्रीजमध्ये करून ठेवावं. कारण जेवण तर सगळं ऑलमोस्ट झालंय. तर इथे मी एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक मिरची थोडीशी तिखट अशी छानपैकी वाटून घेतलेली आहे. आणि असा जर खलबत्ता घरी असेल ना तर पटकन असं सगळं वाटलं जातं. आणि कारण एवढंच एक मिक्सरला तर लागणार नाही, तर अशा पद्धतीचा एक खलबत्ता आपल्या घरी असेल ना तर कामं थोडीशी परफेक्ट होतात, म्हणजे पटकन अशी होतात. वाट बघावी लागत नाही की एवढंसं थोडंसं सामान मी कसं बारीक करू. तर बऱ्याच वेळा मला याचा उपयोग होतो या खलबत्त्याचा. आता इथे मी दही घेतलंय, छानपैकी घुसळून घेतलंय आणि जेवढं पाहिजे तेवढं पातळ मी करून घेतलंय. अगदी खूप पातळ केलेलं नाहीये. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय, त्याच्यानंतर थोडीशी जिरा पावडर, थोडासा चाट मसाला आणि थोडंसं ही जी आलं आणि जी मिरची याची जी पेस्ट केलेली ती अगदी बघू शकता अगदी किंचितची आहे आणि अगदी स्मूथ अशी बारीक देखील झाली आहे या खलबत्त्यात. याच्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर ठेवायची आणि ताक आता फ्रीजमध्ये थंड करायला ठेवते. आता जेवण वगैरे सगळं झालंय आणि ताक थोडंसं थंड करायला ठेवलं. थंड असेल तर थोडंसं छान वाटतं प्यायला दुपारचं. आणि असं एकच दिवस होता, म्हणजे थोडंसं असं खलबत्त्यात कुटून वगैरे किंवा असं केलं तर. नाही तर सकाळच्या वेळेस पटकनच ते जलजिरा पावडर फक्त ताकात मिक्स करा आणि घेऊन जा, तर तसं होतं. पण ज्यावेळेस वेळ असतो ना त्यावेळेस असंच म्हणजे रेडीमेड मसाला न वापरता आपल्याकडे जे मसाले आहेत त्याचा वापर करून मग मी असं बनवते कधीतरी. तर छान वाटतं कधीतरी. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडेल. तुमचं काही सजेशन्स असतील, तुमचं काही मत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या पण काही अशा गोष्टी आहेत ज्या मला उपयोगी पडणाऱ्या असतील तर तुम्ही माझ्याबरोबर शेअर केल्या तर मला देखील ते आवडतील. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुमचं काही सजेशन्स असतील की अजून कुठले कुठले ब्लॉग्स बघायला आवडतील ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला देखील विसरू नका. तर लवकरच भेटू माझ्या अशा एका छानशा ब्लॉग सोबत, म्हणजेच उद्याच्या ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.